बुद्धं शरणं गच्छामि। होठों पे उंगली चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए आधी आधी बात ले आजा दिल की ये ज़मीन। थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशिया। इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाब के तिनकों से चल बनाए आशिया। चार दीवारें फिर भी झरोखे खुले बादलों के हो पर्दे शाखे हरी पंखा झले ना हो कोई तकरारे हरी मस्ती कहा के चले प्यार के से कौन से महीने का खर्चा चले। दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी। कारण वाटते तुम्ही रेडी असं झालं की यार परत ओके आनंद आहे मुलाचा पहिला वाढदिवस याहून मोठा आनंद आहे. मी मगापासून बघतो दादांची जी धावपळ चाललेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी त्याचबरोबर त्यांच्या मित्रपरिवाराची सुद्धा सगळ्यात पहिले येणारे जे सगळे मित्रपरिवार आहे त्यांच्यासाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरंच छान. आणि ओके ताई काय दादांचा मला काल रात्री मेसेज आला होता की मला माझ्या बायकोवर कोंबडी बालीवर नाचायचंय तर मी लाईव्ह का गाणं कोंबडी बाली कोणाकोणाला बघायचंय मागे हा हे बघा हे बड्डेला नाही तुमचा कोंबडी बाली बघायला चाललेलं का सगळ्यात कोणाकोणाला बघायचं यांचा कोंबडी बालीवरचा डान्स सगळ्यांना नाही ना बाबू होता नाही पण दादा तर फुल तयारच आहे पण नाचायला. ओके ओके नाही ना आपण नंतर घेऊया. सर्वप्रथम आपण एक नंतर आपण ह्या दोघांसाठी टाळ्या का झाला पाहिजे मी पहिलं सांगतो. आज आदित्य लहान आहे त्याला इतकं कळत नाही जितकं आपल्या सगळ्यांना कळतं. त्याला फक्त हे रंग दिसत असतील सगळं मॅनेजमेंट त्याला इतकं कळत नाही पण जेव्हा आदित्य मोठा होईल व्हिडिओ कॅमेराज आणि फोटोग्राफ्स अवेलेबल आहेत
त्याला जेव्हा समज येईल, मोठा येईल, कॉलेजला जाईल, त्याला तेव्हा कळणार आहे की माझ्या आई बाबांनी माझ्या पहिल्या वाढदिवसाला किती काय काय केलं होतं. साऊंड सिस्टम्स, डेकोरेशन, हे सगळं केटरिंग सर्व्हिस आणि इतके पाहुणे, दादा काका झालेले असतील, काका आजोबा झालेले असतील, आणि तो आनंदाचा क्षण त्याला तेव्हा देण्यासाठी या दोघांनी जी काय मेहनत घेतली आहे त्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाला पाहिजे, मनापासून टाळ्या झाला पाहिजे. खरंच छान. आणि माझ्याकडून सुद्धा तुमचे आभार की तुम्ही तुमच्या मुलासाठी त्याला फक्त आनंद मिळावा यासाठी इतकं काही केलं. खरंच ते वाटणीयोग्य आहे. आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिला एक छोटासा खेळ आहे तो तुमच्या दोघांपासूनच सुरुवात होणार आहे. काय करायचं तुम्हाला मी सांगतो. मी 1 2 3 स्टार्ट म्हटल्यानंतर तुम्हाला इथे असलेल्या सगळ्या गेस्ट मध्ये जायचंय, ठीक आहे. परत मी 1 ते 10 मोजणार. 10 मोजेपर्यंत तुम्ही दादा या बाजूला या, इथे वायरच्या जरा पुढे या, हा वायरच्या पुढे, ठीक आहे. तुम्हाला गेस्टला घेऊन यायचंय 10 बोलूपर्यंत. कुठल्याही फॅमिली मधल्या, यांच्या कुठल्याही फॅमिली मधल्या ज्या टीम मध्ये सगळ्यात जास्त मेंबर असतील ती टीम जिंकणार आहे. म्हणजे पप्पांची टीम जिंकते की मम्मीची टीम जिंकते. सिंगल आणा, 2 आणा, 3 आणा, फक्त बाहेर जाऊ नका नाक्यावर आणायला कोणा. हा इथूनच आणायचं इकडच्या माणसांना, ठीक आहे. मम्मीच्या टीम मध्ये जास्त मेंबर आहेत की पप्पांचं आपण बघायचं आणि त्यांना मिळणार आहे अबद्ध रोल एक छोटीशी भेट वस्तू. तर 1 2 3 म्युझिक प्लीज, कम ऑन. लहान मुलं सोडू ना, लहान मुलं सोडू, मोठ्यांना ना पटकन सोडू या. आईच्या का लहान मुलं सोडू. या बाजूला अच्छा अरे अच्छा पिशवी घेतला. मोबाईलची अजिबात गरज नाहीये कारण मम्मीची टीम जिंकलेली आहे. तर मम्मीच्या टीमसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि म्हणूनच मम्मीच्या पूर्ण टीमला मिळत आहे. आता त्याकडून काहीच नाही, मला फक्त तुम्हाला इथे बोलवायचं होतं म्हणून हा गेम घेतला मी. बाबा तुम्ही जागेवर बसू शकता. थांबा पतंगाची टीम थांबायचं होतं तुम्हाला, तुम्ही पण थांबा. ओके, एक काम करायचं या बाजूला या सगळ्यांनी, या बाजूला लहान मुलांनी जागेवर बसा. सगळ्या लहान मुलांनी जागेवर खेळ म्हणू शकत नाही आपल्याला, एक छोटासा सेलिब्रेशनचा पार्ट आहे, ठीक आहे. फॅशन शो माहिती आहे तुम्हाला, फॅशन शो आणि तुम्हाला तुम्हाला माहिती आहे रोज 2-4 वेळा करत असतील. नाही चला काय करायचं कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. समजा मी म्हटलं यांच्यापासून सुरुवात. समजा तुम्हाला इथे समजा घाबरू नका काय हसताय तुम्ही. इथून तुम्हाला असं इथे मध्ये यायचं आहे आणि आपले फोटोग्राफर दादा व्हिडिओ शूटिंगला सगळं चालू आहे बापरे, ते समोर तिकडेच असणार आहात तुम्ही, ठीक आहे. तुम्हाला इथे यायचं आहे फोटोसाठी, तिथे पोस्ट यायचं आणि तसंच तुम्हाला तिथपर्यंत जायचं. ते आई आहेत बघा तिथपर्यंत जायचं. ओके, त्याच्या नाही तर हातबीत दाखवायचा, फोटोसाठी पोस्ट द्यायचं आणि परत तसंच जागेवर यायचं, ठीक आहे. म्हणजे याला काय म्हणतात, काय झालं काय नाही ना. हा ओके, काय म्हणतात कॅटवॉक. अरे वा, अजून काय असलं पाहिजे कॅटवॉक करताना. कोण सांग तुम्हाला माहिती येत आहे नको. हा चला, आणि एक म्युझिक ट्रॅक लागणार तुमच्या आवडीचा. कोणाला बोलवायचं आहे का अजून? या अजून कोण आहे? जयश्री ताई कोण आहे? जयश्री ताई हा या लवकर. चला अजून कोण आहे का? आरती काकू या पटकन. चला या सांगतो आई सांगतो, टेन्शन घेऊ नका. चला ठीक आहे, चला वा. आणि ज्याचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स असणार आहे त्याला आपण नक्कीच याच्याकडून एक छोटीशी भेट वस्तू मिळणार आहे. लहान मुलं हे कोणाचे प्रोडक्ट आहेत सगळे? हा जागेवर बसा सगळ्यांनी लवकर पटकन. हा चला ठीक आहे. ज्याचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स असणार त्याला मिळणार आहे अभिनय छोटीशी भेट वस्तू. एखादा म्युझिक ट्रॅक आणणार आहे त्यावर तुम्हाला वर्क करायचं. ओके 1 2 3 म्युझिक प्लीज. आणि सगळ्यात पहिला म्युझिक तुम्ही येताय, तुमचं नाव सांगा. अरे वा, मी सांगणार तरी जायचं. लहान मुलांनी लवकर जागेवर बसायचं. परत एकदा पाठव लहान मुलांना.
ओके चला कोणी पाहिलं नाही आपल्याला परत करत आहे तिथूनच बोलतात वन्स मोर चला 1 2 3 म्युझिक प्लीज जोरदार टाळ्या टाइमसाठी गॉन क्या बात है अरे बाकी कोणाला हो असं फ्लाइंग किस कोणाला दिले कुठे तेच म्हणतो इथं मागे काय बघताय सर तुम्ही नाही दिली द्या बघू एक अरे लागताय ऐक नको म्हणतो चला ताई तुमचं नाव सुप्रिया ताई कुठलं गाणं लावू कुठलं पण लावू गडूचं पाणी लावा नको शी म्हणते चला 1 2 3 म्युझिक प्लीज चला तुमचं नाव काय आहे उषा कांबळे उषा कांबळे ताई काय बात आहे चला तयार आहात कितव्यांदा करताय हो तुम्ही पहिल्यांदाच अरे वा चला सगळ्यांचे मोबाईल तयार आहेत ना शूटिंग करायला चला 1 2 3 म्युझिक कसं वाटलं ब्राझीलवर व्यायाम करून ते ठरवतात कसं करायचं आपण घ्या पटकन सांगा तुमचं नाव सांगा आरती काही क्या बात आहे चला आता म्युझिक लावू रेडी हो ना म्युझिक प्लीज क्या बात आहे जागा कमी पडली ना त्याला तुम्हाला काय नाही ना क्या बात साडी नवीन घेतलेली पूर्ण ऍडव्हर्टाईज केली आता वा चला आता तुम्ही ओके रेडी तुम्हाला काय वाटतं सगळ्यात चांगलं कोण करणं इथे कोण तुम्हाला माहित असेल सगळ्यात चांगलं ह्या का मी सांगू सगळ्यात चांगला परफॉर्मन्स यांचा असणार आहे बघा हा कारण हे कसं आहे यांना रॅम्प वॉक वगैरे यांना काही कळत नाही यांना डायरेक्ट हळदीचा डान्स असतो तुम्हाला असं वाटेल आपण त्याचा वाढदिवस नाही पण हळद आहे नक्कीच चला 1 2 3 म्युझिक प्लीज क्या बात है चला आईला कुठलं इंग्लिश गाणं होऊया नाव सांगा तुमचं जयश्री कांबळे कुठलं गाणं लावू सांगा कशावर नाचता नेहमी सांगा नाही येत नाचता आता यांचा डान्स बघा दादा एखादं लाव मस्त उडतं गाणं चला म्युझिक प्लीज क्या बात है हे पदर काय खाली आलेलाच नाही असं सगळं आता खावायपर्यंत चला क्या बात आहे कसलं परफॉर्मन्स केलं की नाही चला तुमचा शेवट आहे डान्स आहे ना यांचा चला या ताई प्लीज नाव सांगा तुमचं ओके 1 2 3 म्युझिक आज पहिल्यांदा वंदे भारत ट्रेन पाहिली थांबलीच नाही कुठे सुपर फास्ट ट्रेन होती कुठे जायचं का दुसऱ्या वाढदिवसाला नाही ना खूपच फास्ट आहात तुम्ही चला या प्लीज चला म्युझिक प्लीज कम ऑन वा 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 क्या बात आहे मॅडमने 36 फोटो काढून घेतले पासपोर्टचे क्या आता मग चला नाव सांगा तुमचं मानसी ताई चला 1 2 3 म्युझिक पाटलांचा बैल घाटात गेला अरे वा वा क्या बात है फक्त बैल पाहायचं बाकी राहिलं कुठला आहे का इथे बैल पाळणार जगा बोट दाखवू आपण पळायला लावू त्यांना नको ना लग्न झालं पाहिजे तुमचं अच्छा म्हणजे बैल कसं असतं चला वा वा क्या बात सुंदर पण आता कोण आहे इथे मागे स्वरा आहे
अच्छा बाहेर जाऊन मागवलं काय ना चला 1 2 3 म्युझिक किती छान केलं म्हणजे फोटोग्राफरकडे 2 रुपये बाकी होते वाटतं पण तिकडे जाऊन माझे दंडे कुठून सुटली तू या चला सगळ्यांना ढकलणार आहे आता फोटो चला म्युझिक प्लीज चला आता इथे झालेले सगळे फक्त काही बघेल ना अजून कोण हा चला बघा आता काय माहितीये का अभ्यासाची हळद वाटली पाहिजे की नाही चला तयार आणि यांच्यासोबत सगळ्यांनी नाचायचं आहे तुम्ही सगळे याच्यासोबत नाचू शकता म्हणून त्या अगोदर आपण तुमचा एक ग्रामफोन घेऊन वेगळी एक करा आजी बोल सगळे डान्स करणार आहे चला या पटकन आणि अभ्यासाच्या आईसाठी सर्व दोन टाळ्या झाला पाहिजे 1 2 3 म्युझिक प्लीज बोल तुम्ही यांच्या नंतर जाणार आहात आत्ताच नका दाबू थांबा आता नाही जाऊ थांबा आधी यांना जाऊ द्या थांबा चला म्युझिक प्लीज या मुंबईच्या किनारी अगं मार्किन कोली हनलन कोली गचल गाव बाजारी चांगला परफॉर्मन्स कोणाचा होता नाही अक्षय कुठे होते अक्षय कोण आहे सगळ्या लेडीजचा सगळा परफॉर्मन्स होता त्यामध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स तुमच्या वाईफ आहेत का यात नाही ना मग टेन्शन नाही चला सांगा चांगला परफॉर्मन्स यांचा होता अरे वा क्या बात है या आता दुसरा परफॉर्मन्स सांगणार आहे चांगला कोणाचा होता रेमो डिसूजा तुम्ही या ना या रेमो डिसूजा आलेले आहेत सांगा दुसरा क्रमांक कोणाला द्यायचा ते म्हणतात काय कसला ते DRDच्या शूटिंगला होतं म्हणून आले नाही टॉरेन्स प्लीज पटकन या टॉरेन्स सर ये टॉरेन्स सर कमाल तो मोबाईलवर चेक करतो दुसरा चला दुसरा क्रमांक आपण ताई तुम्ही या त्यांचं नाव काय हा चला या पटकन ऍक्टिंग बघा तसं माझा नंबरच नाही आला हा चला या आणि तिसरा तुम्ही इथे या जोरदार टाळ्या झाला पाहिजे या तिघांसाठी आणि हे अभिनय तुमच्यासाठी हे तुमच्यासाठी आणि हे तुमच्यासाठी आणि हा राऊंड इथेच संपलेला नाहीये उद्या दुसरा राऊंड होणार आहे दिल्लीमध्ये आदित्यच्या पप्पाकडून फ्लाईटच्या तिकीट जाताना नक्की घेऊन जा ओके जोरदार टाळ्या झाला पाहिजे तिघांसाठी क्या बात आहे आणि आपण आता पुढच्या राऊंडला वेळेवर तुम्ही सगळे जागेवर बसू शकता धन्यवाद आणि बाकीच्यांनी पण चांगला केला हा नक्कीच चांगला केला पण आता लहान मुलं कोणाकोणाला गेम्स खेळायचं कोणाकोणाला चॉकलेट खावं तुम्ही पटकन इकडे या लवकर सगळ्या लहान मुलांना लवकर इथे या एकाच वर्गात दोघे 14 वर्ग हे 13 चला करूया सुरुवात स्वयं दादा या हे बालवाडीत आहेत का चला करूया सुरुवात
सगळे लहान मुलं आलेले आहेत इथे बघा सगळ्यांनी माझ्याकडे टर्न करा चला सगळे लहान मुलांनी इथे बघा माझ्याकडे सब इधर मेरी तरफ देखिए ओके आज किसका बर्थडे है आज कोणाचा बर्थडे अभेद्याचा ठीक आहे सगळ्यांनी तुम्ही विश केलं अभेद्या आणि जो सगळ्यात जास्त जोरात ओरडून बोलेल त्याला मिळणार आहे अभेद्याकडून इन्स्टंट चॉकलेट रेडी 1 2 3 अजिबात नाही आवाज आला अजिबात नाही आला का आवाज नाही आला. चला 1 2 3 अरे वा आणि हे आहे इथे रे बाळा तुझ्यासाठी का दिलं कारण तू एक पण शब्द नाही काढला कोणाचा मुलगा हा कोणाचा 5 रुपीजची नोट अरे घरी जायचं ना इथूनच ओके 5 अरे वा अजून आहे कोणाकडे तरी घेऊन या प्लीज 5 रुपीजची नोट तुमचं कोण आलेलं नाहीये एकटे झालंय मिळालेली आहे नाही आहे या मिळालेली 5 रुपीजची नोट आणि ही कोणी दिली पप्पा का वा वा तुम्ही रोज भेटायला जाता वाटतं सगळं माहिती आहे ना हे तुझ्यासाठी आणि हे तुझ्यासाठी क्या बात आहे जोरदार काय त्याला पाहिजे नाव सांग कहाणसाठी क्या बात आहे चला आता नेक्स्ट गेम आता तुम्हाला जी वस्तू आणायची आहे ती तुम्हाला स्वतःच्या हाताने स्वतःला लावून सुद्धा दाखवायची आहे ठीक है आणि जर हे मुलांनी केलं तर त्याला डबल चॉकलेट है ठीक है आपको जो चीज लानी है वो आपको खुद लानी है और खुद आपको लगा के भी दिखानी है खुद के अगर से खुद को अगर ये लड़के नहीं किया तो उसको डबल चॉकलेट मिलेगा आपको लेके आना रेड कलर का लिपस्टिक म्यूजिक प्लीज रेड कलर लिपस्टिक कम ऑन मुझे आसपास आए कलर का क्या लिपस्टिक है रेड कलर की किंवा कुठल्याही रंगाची लिपस्टिक असेल तरी चालेल ठुमक ठुमकच्या भेटीच्या तू पहाडी बटोमा आहे दादा मी पहिलं घुमरू बदन कर खुटमा ठुमक ठुमकच्या भेटीच्या तू पहाडी बटोमा छम छमा पायल घुंगरू बदन कर खुटमा लाल कर कंगना तुम्हें चूड़ी सुनहरा लाल कर कंगना तुम्हें चूड़ी सुनहरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा आहे तुझं कुठल्या मुलाने लिपस्टिक आहे नाही ना अरे वा पहिले पटकन लावून द्या बघतो मला म्युझिक चालू वाह क्या बात है कहान लगा लो ला पटकन पटकन लाव बघा एकदा काहीतरी जोर लाव दहा बरं बोलू लावत नाही वा 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 क्या बात त्याला बरोबर माहिती ही आपली वस्तू नाहीये पण हे कहाणी आलं म्हणून हे कहाणीसाठी डबल चॉकलेट अभ्यास जोरदार टाळ्या झाला पाहिजे अभ्यासाचा पप्पा तुम्ही एक टेम्पोत घेऊन या बक्षीस भरपूर आहे चला नेक्स्ट गेम आता नीट आहे का इथेच तुम्हाला कोणाकडे तरी मिळणार आहे बाकीच्या मुलांनी जे पण इथे आहेत तुम्हाला कोणाकडे तरी मागावं लागेल तरच तुम्हाला ते देणार आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी प्लीज या मुलांना द्या जेणेकरून त्यांना खेळता येईल आणि त्यांना सुद्धा बक्षिसं मिळतील ठीक आहे आता तुम्हाला जी वस्तू आणायची कुठल्याही लहान मुला मुलीची आणायची नाहीये फक्त मोठ्यांची लेडीजची पण नाही ओनली जेंट्स अडल्ट ठीक आहे टोटल 8 जण आणून देऊ शकतात तुम्हाला आणायचा आहे वेस्ट बेल्ट कमरेचा पट्टा म्युझिक प्लीज प्लीज लवकर वर बघा अजून कोणाला बेल्ट नाही मिळाला कोणाला बेल्ट नाही मिळाला हात वर करा कोणाला नाही ना त्याला द्या दादा ते चष्मा घातला त्यांचा बेल्ट घ्या जा घेऊ दिला का ओके आहे अजून कोण देणार आहे का कोण ओके चला ओके आता कोणी कोणी बेल्ट दिला हात वर करा देणार ओके सगळ्या लहान मुलांनी जागेवर बसायचंय सगळ्या लहान मुलांनी जागेवर बसा पटकन सगळ्या 5 बोलायचं 1 2
3, 4, 5. ओके. आता हा ज्यांचा बेल्ट आहे, ज्यांनी काढून दिला म्हणजे जे मोठे आहेत त्यांनी बेल्ट घ्यायला या प्लीज. कोण कोण आहे? ओके. अजून कोण आहे? 1, 2, थांबा. अजून कोण आहे? अरे वा, क्या बात आहे. पॅन्ट धरा, एका हाताने धरा, काय नाही. 3, अजून कोण? 4. किती बेल्ट टोटल? हा, 4 होते. ठीक आहे, घ्या. तुम्हाला आवडेल ते घ्या, चॉईस चांगला आहे. थांबा, घालू नका फक्त बरा. हा, कमरेचा पण प्रश्न आहे आपला. घालू नका दादा. दादा एबीपी माझा कंटिन्यू लाईव्ह आहे. तर आणि 2 मिनिटं फक्त मोबाईल ठेवा. ए दादा घालू नका, एका हाताने धरा ना, काय नाही. चला, एक गेम, छोटासा गेम आहे. तुम्ही दोघं पार्टनर आहात, तुम्ही दोघं पार्टनर आहात या बाजूला आणि तुम्ही दोघं पार्टनर आहात. गेम अगदी सोपा आहे. बेल्ट एक्सचेंज करा एकमेकांना. हा त्याला, हा याला. हा ओके. नाही होणार ना, माहिती आहे. हा तुम्हाला. ठीक आहे, गेम अगदी सोपा आहे. मी 1, 2, 3 स्टार्ट म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या पार्टनरला जोर जोरात पट्ट्याने मारायचे. हा, जो सगळ्यात जास्त सुचणार त्याला बक्षीस मिळणार. दादाला गेम आवडलेला आहे. सुरुवात करायची आहे का? चला, है ना, करूया. हा, चालू करूया. यांना पण खायचं नाही. मला वाटलं हे चालेल का मार खायला. चला, गेम असा नाही आहे, नाही तर सगळे मिळून मलाच मारतील. हे वेगळं आहे. काय करायचंय, हा इंडिव्हिज्युअल गेम आहे, ग्रुपचा गेम नाही आहे. जरी तुम्ही पार्टनर असेल, ग्रुपचा गेम नाही आहे. तुम्हाला तुमच्या पार्टनरला त्यांचा बेल्ट घालायचा आहे सगळ्या बक्कलमधून आणि तुम्हाला पण यांनाच घालायचा आहे एकाच वेळी. थांबा हो, थांबा, देणार वेळ. हा, एकाच वेळी एकमेकांना त्यांचा पट्टा घालायचा आहे आणि सगळ्या बक्कलमधून घालायचा आहे, वरून घालायचा नाही. सगळ्यात महत्वाची सूचना, जर तुम्ही यांना पहिला घातला तर तुम्ही जिंकला, जर तुम्ही यांना पहिला घातला तर तुम्ही जिंकला. आणि ह्याला एक सरप्राईज गिफ्ट आहे. सरप्राईज गिफ्ट आहे याला एक. म्हणजे मला आवडत होती, मम्मी म्हणाली की एक गेम यांच्या मित्रांमध्ये थोडासा डिफिकल्ट व्हा, कारण त्याला बक्षीस पण त्यांना मोठं द्यायचंय. एनी गेसेस, काय मिळणार आहे जिंकल्यावर? दादा घालणार तुम्हाला, घाबरू नका. काय मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे का? काय मिळणार आहे? जो जिंकणार आहे सोन्याची अंगठी, जो जिंकणार आहे त्याला मिळणार आहे ऍपलचा आयफोन. मम्मी आणलाय ना? आणलाय. चला, ह्यांना किती आतुरता झाली बेल्ट घालायची. चला, 1, 2, 3 म्युझिक प्लीज. घाला 11 वाजेपर्यंत आहे. क्या बात हे. लग्न झालंय? मुलगा समाज सांगा समाजाध्यक्षाला आहे. मुलगी. अच्छा अच्छा, वा वा वा. कुठे आहे? अच्छा, पट्ट्यात बेल्ट घालतात शाळेत जाताना? नाही ना, हे फक्त गेम मध्ये. चला, क्या बात है. दादा असे उभे राहिले होते जसं काय यांचे वडीलच आहे, त्याला बेल्ट घालतात. क्या बात आहे. दादा जरा मागून एक 2 चॉकलेट्स घ्या प्लीज. ओके. म्हणजे कसं होतं माहितीये, यांचा परफॉर्मन्स कसा होता, ते काय असतं ना, वटपौर्णिमा तसं वाटत होतं. म्हणजे असं वडाचं झाड आणि बाई गोल गोल धागा घेऊन फिरतो असं वाटतं. पण सगळ्यात अगोदर बेल्ट घातला यांनी. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि तुमचा परफॉर्मन्स सुद्धा खूप चांगला होता, हे तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. क्या बात आहे. आणि सर्वप्रथम तुम्ही सगळे इथे आलात खेळण्यासाठी. आपण त्याचा वाढदिवस आहे, खेळणं महत्वाचं आहे. तुमचं वय मोठं आहे, लहान मुलांसारखं नाहीये, पण तरी पण आज अभद्रचा वाढदिवस चांगला साजरा करावा यासाठी तुम्ही तुमचं मन लहान करून इथे खेळलात, म्हणून तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार. तुम्ही जागेवर बसू शकता. थँक्यू व्हेरी मच. आणि इथे यंग कपल कोण आहेत? या अभिनेत्री मग प्लीज इकडे जरा. यंग कपल कोण आहे तिकडे मला सांगा पटकन. हे का नुकतं चालत वाटतं? या ताई प्लीज या. कोण आहेत अजून? हा या ना, कोण असेल त्यांनी या पटकन. कपल्स कोण आहेत? कोण यांना? दादा या ना. चालेल चालेल, तुमचा फोटो नाही काय प्रॉब्लेम नाही. या पटकन ताई प्लीज या. अजून कोण कपल? कितना साल हुआ सर शादी को? शादी को कितना साल? आंटी या प्लीज, मम्मी यहाँ पे आइए. कितना साल हुआ शादी को? 14 साल. क्या बात हो, वाह वाह. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 1.5. 1.5 वर्ष. 1.5 वर्षाला चेहरा चांगला झालाय खरंच. नाही झालं?
तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 5 वर्ष 5 वर्ष. कशी गेली 5 वर्ष? परफेक्ट. आता खरं सांगा, मनातलं काढू नकोस. तुमच्या लग्नाला किती वर्ष? 3 3 नक्की ना? चालेल. प्रत्येकाच्या लग्नाला वेगवेगळी वर्ष झालेली आहेत. 14, 3, 5, 1.5. पण काय सर, मराठी समजता थोडं की हिंदी में बोलू आपके लिए? चलेगा ओके. तर कसं आहे, लग्नाला 1 दिवस झाला काय आणि किती वर्ष झाली काय, सगळ्यांसाठी सुखदुःख सारखेच असतात. ते पहिल्या दिवसापासूनच असतात. आपण दुःखाचं ओझं घेऊन सुख शोधण्यासाठी जात असतो, पण आज तुम्हाला दुःखाचं ओझं घ्यायचं नाहीये, तुम्हाला फक्त तुमच्या बायकोचं ओझं घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे. काय करायचंय, मी 1, 2, 3 स्टार्ट म्हटल्यानंतर 1, 2, 3 स्टार्ट म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या ह्यांना आधीच खेळ कळलेला आहे. तुम्हाला तुमच्या बायकोला आपण जसं लहान बाळाला कसं उचलून घेतो, कसं असं तसं उचलून घ्यायचंय. एकाच वेळी एकत्र महत्वाची सूचना, आपापल्या बायकोला उचला. हा, आणि जो सगळ्यात जास्त वेळ टिकून राहील त्याला मिळणार आहे अबद्याच्या पप्पाकडून आणि मम्मीकडून व्हर्लपूलची वॉशिंग मशीन. क्या बात, मोठे मोठे बक्षीस आहेत सगळे. चला तर त्या आधीच घाबरलं वाटतं, त्यांच्यापेक्षा हे जास्त घाबरलेलं वाटतं. चला सुरुवात करूया. चला 1, देखते कौन से मर्द को दर्द नहीं होता. 1, 2, 3 म्यूजिक ¿Quién eres tú? ¿Dónde has estado? He removido cielo y tierra y no te encontré. Y llegas hoy tan de repente y das sentido toda mi vida con tu querer. समझा न बेचाना señorita, no जाने क्यों मुझे हॅलो कसं वाटतं ताई? तुम्हाला कसं वाटतं? बोलू नाही शकत. आप तो कसा लग रहा है? एकदम सुकून. असं वाटतं बिस्किटचा पुरच घेऊन येते असं. आपको कसं लग रहा है? तुम्हाला ओके खोकायची वेळ आली नाही, ओके करतो. आणि ह्याला तर मला वाटतं काहीच वाटत नाही. अरे हे मला वाटतं फिरायला पण अशीच जातात वाटतं. चला म्युझिक प्लीज, कम ऑन. ऐकत नाही, हात फ्रॅक्चर झाला तरी चालेल, पण वॉशिंग मशीन आपल्याच घरात पाहिजे असा यांचा ध्येय आहे. चला आता तुम्हाला टास्क आहे, म्युझिक लागल्यावर तुम्हाला तिथे जायचे आणि परत आणायचे. जे सगळे जागी येणार त्याला विनर डायरेक्ट मशीन त्यांच्या जातील ना वर. चला 1, 2, 3 म्युझिक प्लीज. स्लो ट्रेन आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण सगळ्यात चांगला परफॉर्मन्स असं वाटतं उगाच वाढदिवसाला. दादा हे तुमच्यासाठी, तुम्ही कसं थँक्यू. तुम्ही काय केलं, सगळं यांनी केलं. हा सागर दादा होत का? वाह, कसं लगा आपको? आपको कसं लगा? बहुत अच्छा. यांना काय फुकट फ्लाईट मध्ये फिरवलं नाही. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटत नाही सरोवरून हे तुमच्यासाठी. आणि दादा थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सरेंडर आधीच केलं म्हणून. त्या बात. आणि दादा त्या बात आहे. आणि आता आपण ज्यासाठी इथे आलोत म्हणजे अभ्यर्थीचा पहिला वेगळा वाढदिवस आणि त्याचा केक कटिंग सेरेमनी आता लगेच होणार आहे. केक मी विनंती करेल की अभ्यर्थीच्या पप्पांनी फक्त काळजी याची केक सेट करून घ्या. मी म्हणतो भीक मागतो. बापरे बाप, नशीब इथं कोण ऐकायला नाही दुसरं काय आपण. आणि हिने कुठेतरी कोणीतरी उत्तर दिलं तर मागे ते म्हणतो झाडी मारतो. बापरे. ओके, विराट कोहली काय करतो? हा फुटबॉल खेळतो. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे आपल्याकडून अशी अपेक्षित उत्तरं आहेतच.
किती इथे चोर माणसं बसलेली आहे, झाडू मारते, भीक बघते, काय काय बोलतो. ओके चला परफॉर्मन्स करणार आहे. रेडी आहे? ओके करा एखादं रोमॅन्टिक गाण्याला त्यांचे कंप्लेंट हे रोमॅन्टिक नाही आहे, डीजे त्यांना रोमॅन्स ठेवायचा. आता रोमॅन्स तू तुझ्या गर्लफ्रेंड साठी कुठलं लावशील त्याला. आता बघा कसं लावेल चांगलं. गर्लफ्रेंड नाही आहे. I love you all. दोस्तों ना कोई मंजिल है ना कोई साथी है, फिर भी निकल पड़ा हूं घर से. शायद जिसकी तलाश है वही साथी है, वही मंजिल है. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना. आओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना सनम. जत्रेतला सलमान खान लागतो. वा वा क्या बात है दादा, क्या बात है. आज मला म्हणजे ओरिजिनल सलमान खान पण बघायला मिळाला आणि फर्स्ट कॉपी पण बघायला मिळाला. फर्स्ट कॉपी सलमान, काय त्यांचं नाव काय? अनिल दादा. अनिल दादा झालं. Everybody come welcome, welcome to the party, come welcome, welcome. As another go for everyone, welcome, welcome, welcome. सबसे प्यारा होता है एक दिन, सौ दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday.
birthday to you. I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी। एक इशारे पे तेरे मैं जान लुटा दूंगा, तेरे ख्वाबों को हकीकत मैं बना दूंगा। I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday. Ladies and gentlemen, it's about that time. Put your hands together for Black Rock and Roll. जियो हजारों साल साल के दिन हो, 50
आमची राणी हवा तर करतोच बाकी मित्रांची मेहरबानी
ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਆਰੇ ਗਿਣਗਿਣੀਆਂ ਚ ਤੇਰੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਰ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ